कोकणातल्या सर्व आठवणी घेऊन आम्ही मुंबईला परत आलो त्याच रात्रीपासून चालू केलं आम्ही मुंबईचा गणेशोत्सव बघायला. कारण मुंबईचा गणेशोत्सव म्हणजे वेगळीच मजा. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या गणपती ब्लॉगमध्ये. मुंबईच्या या गर्दीची कधीच कोणाला भीती वाटली नाही, कारण गर्दी किती असली तरी सगळे इकडे सेफच असतात. चिंचपोकळीला उतरून आम्ही चालू केलं चिंतामणीकडे जायला. बाहेरचं डेकोरेशन बघून चिंतामणी कसा दिसेल हे बघायची एक्साइटमेंट जास्त वाढली होती. गणपती बघायला आल्यावर सर्वांना वाटतं की कोणाच्या तरी ओळखीवर लवकर जाऊ, कारण 1-2 तास लाईनमध्ये घालवायला कोणालाच आवडत नाही. त्याच स्वार्थाने आम्ही आमच्या 2 पोलीस मित्रांबरोबर थोडे शॉर्टकट मारले. VIP लाईनमध्ये पण एवढी गर्दी होती की एक भाऊ लाईनमध्ये झोपला. बघता बघता लाईन जवळ आली आणि चिंतामणीचा चरणस्पर्श करून सर्व चिंता दूर झाली. थोडा वेळ पण न घालवता आम्ही पोहोचलो काळा चौकीचा महागणपती बघायला. सांब सदाशिव अशा अवतारात यावर्षी परफेक्शनवाला बाप्पा म्हणून फेमस असणारा महागणपती विराजला होता. त्याचे चरण स्पर्श करून लगेच आम्ही पोहोचलो रंगारी बदक चाळीत आणि त्यानंतर बघितला तेजूकायाचा राजा. दोन्ही गणपती खूपच बघण्यासारखे होते. नंतर वेळ आली मुंबईचा राजा बघायची, म्हणजेच गणेश गल्लीचा गणपती बघायची. मला वाटलं इथे आमचा थोडा जास्त वेळ जाईल, पण आमच्या 2 भावांमुळे तिकडे पण लवकर आत पोचलो. लहान असताना घरातल्यांबरोबर जो गणपती आवडीने बघायला यायचो, तेवढीच आवड अजून पण गणेश गल्लीचा गणपती बघायला होती. यावर्षी रामेश्वर मंदिर आणि हा मोठा नंदी बघून खूप भारी वाटलं. सगळ्यांचे मन तृप्त करणारी अशी मुंबईच्या राजाची मूर्ती तर खूपच सुंदर होती. त्यात मुंबईच्या राजाचा चरणस्पर्श मिळणं म्हणजे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. एवढं भारी वाटतंय आता. छान वाटतं. ढगात ढगात बिल्डिंग ढगात. गणपती नाही करायचा बस. चरण स्पर्श भेटतो काय पाहिजे? अजून काय पाहिजे आयुष्यात? आता वेळ आली होती परेलचे गणपती बघायची. दरवर्षीप्रमाणे आम्ही चालू केलं परेलच्या राजापासून. श्री रामाच्या अवतारात असलेली ही मूर्ती सगळ्यांचं मन वेधून घेत होती आणि या मंडळातल्या मुलांनी क्रिएट केलेला ॲम्बियन्स खूपच चांगला होता. बाहेर निघताना राम मंदिराचं डेकोरेशन बघून असं वाटलं अयोध्याच परेलमध्ये अवतरली आहे. नंतर आम्ही बघितली परेलच्या इच्छापूर्तीची गोड अशी मूर्ती आणि त्यानंतर गेलो परेलमधल्या सर्वात जुन्या मंडळात. शेवटी वेळ आली ती यावर्षीचा सर्वात फेमस गणपती बघायची, म्हणजे परेलचा महाराजा बघायची. परफेक्ट बॅलेन्सिंग आणि वाईट गोष्टीचा नाश करणारी ही गणपतीची मूर्ती जणू आकाशातूनच अवतरली होती. सगळे गणपती बघून थकलेले चेहरे आमचे चालले आता घरी. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.